आपल्या समोर येते लिटिल ॲडव्होकेट अद्वैता लोणकर. गेले श्रावणाचा मास सरे भादवा आला माझा राव मनामंदी बोलून गेला. आषाढाचे दिस गेले श्रावणाचा मास सरे भादवा आला माझा राव मनामंदी बोलून गेला. ठाव घे बघ माझे मन नाही त्याला ठाव रे. अद्वैता, खूप छान झालं तुझं गाणं. थँक्यू. तुला कसं वाटलं? तुझं गाणं कसं झालं? खूप छान. आणि असं कोण करतं ग? मी. बरोबर आहे, हीच करणार. ऍडव्होकेट म्हटलं की केस यायलाच पाहिजे ना. बरं, आपण तुझ्या केस बद्दल परीक्षकांना विचारूया. राहुल दादा, कसं झालं गाणं? मस्त झालं गाणं, खूप छान झालं, मस्त गायलीस. फक्त ना थोडेसे शब्दोच्चाराकडे तुझं लक्ष अजून झालं पाहिजे. म्हणजे नाविका रे वारावा, तो वारा आहे ना, तो वारावा, तो रा नीट येत नव्हता. प्रत्येक वेळेला झालं ते. तेवढं अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि श्वास पण तुझा थोडासा मध्ये कमी पडत होता असं मला वाटतं. अदरवाईज खूप छान सुरात गायलीस तू, आनंद घेतलास. अजून आनंद घ्यायला पाहिजे, म्हणजे अजून गाणं चांगलं होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू. स्वप्नील दादा. अद्वैता, तुझा श्वास कमी पडल्यापेक्षा तू चुकीचा घेत होती असं मला वाटलं. कुठे श्वास घ्यायचा कुठे नाही घ्यायचा ना, ह्याचा अभ्यास आपण स्वतः पेपरावर लिहून घेतला पाहिजे. आणि ट्राय अँड एरर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपण स्वतःच्याच गाण्यावरती करून बघायच्या, की आपण इथे श्वास घेतला तर कसं वाटेल, इथे श्वास घेतला तर कसं वाटेल. पण प्रत्येक शब्दाच्या मध्ये श्वास घेणं हे बरोबर नाहीये. त्यामुळे ते गाणं तुटत तुटत येतं, मग गाणं ऐकताना ते छान वाटत नाही. ओके, ऑल द बेस्ट. अतिशय सुंदर. केस नीट कर एकदा, कारण आता केसचा निकाल करणार आहे आपल्याला. ऑल द बेस्ट. थँक्यू. अद्वैता, तू सेफ आहेस. अभिनंदन. थँक्यू.